ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव प्रिया आहे. आजचा दिवस उजाडला तोच मुळे एका वेगळ्या ऊर्जेने, एका वेगळ्या अभिमानाने. 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे केवळ एक कॅलेंडरवरची एक तारीख नाही, तर तो आहे भारतीयांच्या हृदयात धगधगणारी एक ज्योत, म्हणजे स्वातंत्र्याची ज्योत. आज जो तिरंगा आपण येथे अभिमानाने फडकवतो, त्या तिरंग्यातील प्रत्येक रंगामागे एक कथा दडलेली असते. भगवा रंग सांगतो त्यागाची, पांढरा रंग सांगतो समृद्धीची आणि मध्यभागी असलेला अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची, प्रगतीची शिकवण देतो. 150 वर्षाहून अधिक काळ आपला देश परकीय सत्तेखाली दबलेला होता, पण या मातीत जन्मलेल्या असंख्य वीरांनी हार मानली नाही. टिळकांनी स्वराज्य हे माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ठामपणे सांगितले. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण जनतेला एकत्रित आणलं, तर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांसारख्या तरुणांनी मशाल पेटवली. यांच्या एकत्रित प्रयत्नातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, इथेच कथा संपत नाही. स्वातंत्र्य मिळवणं जितकं कठीण होतं, तितकंच ते वाढवणं, जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण स्वतंत्र आहोत, पण खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी आपल्याला शिक्षण, शिस्त आणि संस्कार यांची कास धरावी लागेल. जाता जाता एवढेच बोलेल की रक्तातून उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा, हुतात्म्यांच्या त्यागाने फुलला हा तिरंगा हवा. रक्तातून उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा, हुतात्म्यांच्या त्यागाने फुलला हा तिरंगा हवा. साखळ दंड तुटले सारे, मुक्त झाली धरा. साखळ दंड तुटले सारे,